आमरस पुरी भाजीची रेसिपी YouTube वरती अपलोड केलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा. आणि आता आपण इथं आमरस करायला घेणार आहोत. त्यासाठी मी बदाम आंबा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग तो बदाम आंबा आपण हाताने असा थोडासा दाबून घ्यायचा आहे, त्याला लूज करून घ्यायचा आहे. त्यामुळे त्याचा आमरस निघायला एकदम सोपा जातो. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते आंबे पिळून घ्यायचे आहेत हाताने आणि पूर्ण त्यातील जो आमरस आहे तो भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर ज्या बिया आहेत त्या बियांचाही जो राहिलेला असतो तोही आपण हाताने काढून घेणार आहे. अशा प्रकारे सगळ्या बिया आपण त्यातून साफ करून घेणार आहे. आणि त्यानंतर मग त्या भांड्यात आपण 250 ml म्हणजे कपाला 1 कप असं मापाने साखर घालून घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर आणि मी तर जायफळ घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर विलायची पावडर घालू शकता. आणि 1 ग्लास पाणी घालून त्यानंतर मिक्सरला 2-3 वेळा फिरवून घेतलेले. बघा आता आपला आमरस तयार झालेला आहे. संपूर्ण रेसिपी YouTube वरती अपलोड आहे.